Hello students, today we are going to discuss about the structure of anatropous ovule. तर anatropous ओव्हलचं स्ट्रक्चर आपल्याला आज पाहायचं आहे. त्याआधी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह व्हॉल्वबद्दल. आपण ऑलरेडी डिस्कस केलेलंच आहे स्ट्रक्चर ऑफ फ्लॉवरमध्ये की देअर आर फोर ओव्हल्स ऑफ फ्लॉवर, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड gynoecium. Androecium is the male reproductive whorl of flower and gynoecium is the female reproductive whorl of flower. What structures are present in the female reproductive whorl, that is gynoecium? ओव्हरी, स्टाईल, स्टिग्मा. आपल्याला माहिती आहे, तुम्हाला मी डायग्राम काढून दाखवली होती की सपोज ही ओव्हरी, ही स्टाईल आणि हा स्टिग्मा. स्टिग्मा कसा असतो? स्टिकी. स्टाईल कशी असते? लॉंग. आणि ओव्हरी कशी असते? ओव्हल. आणि त्या ओव्हरीच्या आतमध्ये काय असतात? मेनी ओव्हल्स. तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल कसं आहे फ्लॉवरचं? फिमेल रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल कोणता आहे? गायनोशियम. सो लुक ॲट हियर, फिमेल रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल ऑफ फ्लॉवर इज गायनोशियम आणि गायनोशियमला दुसरं नाव आहे पिस्टिल. लक्षात घ्या, एक आपल्याला नाव आता इथं नवीन ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे, पिस्टिल. पोलन पिस्टिल रिॲक्शन म्हणजे काय? पोलन आणि गायनोशियमची रिॲक्शन. तर गायनोशियमला दुसरं नाव आहे पिस्टिल. फिमेल रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल ऑफ फ्लॉवर गायनोशियम. इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ गायनोशियम इज कॉल्ड कार्पेल. स्ट्रक्चर ऑफ फ्लॉवरमध्ये आपण चारही व्हल्सच्या इंडिव्हिज्युअल मेंबरला काय म्हणतात ते पाहिलेलं आहे. कॅलिक्सच्या इंडिव्हिज्युअल मेंबरला सेपल, करोलाच्या इंडिव्हिज्युअल मेंबरला पेटल, अँड्रोशियमच्या इंडिव्हिज्युअल मेंबरला स्टेमन आणि गायनोशियमच्या इंडिव्हिज्युअल मेंबरला कार्पेल. तर इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ गायनोशियम इज कॉल्ड कार्पेल. त्याला दुसरं नाव आहे मेगॅस्पोरोफिल. अ फ्लावर विथ मेनी फ्री कार्पेल. आता इथे दोन कंडिशन आहे. फ्री म्हणजे ॲपो आणि फ्यूज म्हणजे काय? सिन. पहा, आपण जसं आपण कॅलिक्स करोलामध्ये पाहिलं होतं, जर फ्री असलं तर पॉली आणि फ्यूज जर असलं तर गॅम. आता इथं फ्रीला म्हणतात ॲपोकार्पस आणि फ्यूजला म्हणतात सिनकार्पस. पहा, लक्षात घ्या, फिमेल रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल ऑफ फ्लॉवर इज कॉल्ड गायनोशियम. इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ गायनोशियम इज कॉल्ड कार्पेल. व्हेन मेनी कार्पेल्स आर फ्री then it is called as apocarpus condition. Example, mycelia. A syncarpous flower is one that has many carpels fused together. मी आधी सांगितलं तुम्हाला, या दोन शब्दांचा अर्थ लक्षात घ्या. ॲपो म्हणजे फ्री कार्पेल, सीन म्हणजे फ्यूज कार्पेल. जर ॲपोकार्पस कंडिशन कोणाला म्हणायची? जर समजा कार्पेल्स एकामेकापासून, समजा आता हे 5 कार्पेल्स आहेत, हे 5 कार्पेल्स काय आहेत? एकामेकापासून फ्री आहे. मग कोणती कंडिशन आहे ही? ॲपोकार्पस कंडिशन. हेच जर कार्पेल्स एकामेकासोबत असे फ्यूज जर झाले, 5ही कार्पेल्स एकामेकासोबत फ्यूज आहेत, तर त्या कंडिशनला म्हणतात सिनकार्पस कंडिशन. अँड दॅट टाईप ऑफ सिनकार्पस कंडिशन फाउंड इन द ब्रिंजल. ब्रिंजल म्हणजे काय आपल्याला सर्वांना माहितीच आहे. ब्रिंजल म्हणजे काय? वांगे. तर वांग्याचं एक्झाम्पल आहे याच्यामध्ये. तर ॲपोकार्पस, सिनकार्पस. तर टिपिकल कार्पेल हॅज 3 पार्ट्स. ऑलरेडी डिस्कस. 3 पार्ट्स असतात टिपिकल कार्पेल्सला, ओव्हरी, स्टाईल अँड स्टिग्मा. आता ओव्हरीमध्ये काय असतात? मेनी ओव्हल्स आर प्रेझेंट, स्टाईल इज लॉंग अँड स्टिग्मा इज स्टिकी. फॉर व्हॉट पर्पज? बिकॉज द पोलन ग्रेन्स आर स्टिक ऑन द स्टिग्मा, दॅट्स वाय द स्टिग्मा इज स्टिकी. द नंबर ऑफ ओव्हल्स इन द ओव्हरी अरायझेस. म्हणजे द नंबर ऑफ ओव्हल इन द ओव्हरी अरायझेस. जर समजा ओव्हरीमध्ये जर एक ओव्हल जर असेल तर त्याला कोणती ओव्हरी म्हणतात? 2 ओव्हल जर असतील तर तिला कोणती ओव्हरी म्हणतात? आणि मेनी ओव्हल्स जर असतील तर तिला कोणती ओव्हरी म्हणतात? वेगवेगळ्या प्रकारच्या इथं आता ओव्हरीज आपल्याला पाहायचं आहे. आता युनि ओव्हुलेट म्हणजे काय? त्याच्यामध्ये एकच ओव्हल असणार आहे ओव्हरीमध्ये. बाय ओव्हुलेट म्हणजे त्याच्यामध्ये 2 ओव्हल असणार आहे. ट्राय ओव्हुलेट म्हणजे 3 ओव्हल असणार आहे. आणि मल्टी ओव्हुलेट म्हणजे त्याच्यामध्ये मेनी ओव्हल्स असणार आहे. आता लक्षात घ्या तुम्ही, युनि ओव्हुलेट, जर ओव्हरीमध्ये एकच ओव्हल असेल तर एकच सीड तयार होते. जर ओव्हरीमध्ये मल्टी ओव्हल असतील, खूप सारे ओव्हल्स असतील, तर त्याच्यामध्ये मेनी सीड्स तयार होतात. लक्षात ठेवा हा पॉईंट. एक ओव्हल असेल तर युनि ओव्हुलेट, मेनी ओव्हल्स असतील तर मल्टी ओव्हुलेट. पाहूया मग आता आपण इथं पाहता. एक्झाम्पल दिलेलं आहे. पॅडी म्हणजे राईस, व्हीट म्हणजे काय? गहू, अँड मँगो आर युनि ओव्हुलेट. तुम्ही मँगोमध्ये कधी 2 सीड पाहिल्या काय? 3 सीड पाहिल्या काय? किंवा मेनी सीड पाहिल्या काय? जसं की समजा आपण टोमॅटोमध्ये पाहतो,
लेडी फिंगरमध्ये पाहतो, वॉटरमेलनमध्ये पाहतो. त्याच्यामध्ये खूप साऱ्या सीड्स असतात कारण की ते मल्टी ओव्हुलेट टाईप आहे त्या ओव्हरीचा. आता इथं काय आहे, युनि ओव्हुलेट म्हणजे ज्या सीडमध्ये, ज्या फ्रूटमध्ये एकच सीड असते त्याला म्हणतात युनि ओव्हुलेट. आणि व्हेअर हॅज टोमॅटो अँड लेडीज फिंगर. आता टोमॅटो आणि लेडीज फिंगर तुम्ही पहा, टोमॅटोमध्ये सीड्स खूप असतात म्हणून त्याला म्हणतात मल्टी ओव्हुलेट. आणि लेडीज फिंगर भेंडीमध्ये पण सीड जास्त असतात, त्याला त्या कंडिशनला म्हणतात मल्टी ओव्हुलेट ओव्हरी. लक्षात आलं. मग युनि ओव्हुलेट म्हणजे काय, ओव्हरीमध्ये जर एक ओव्हुल असेल तर त्याला म्हणतात युनि ओव्हुलेट. ओव्हरीमध्ये जर खूप सारे ओव्हुल्स असतील तर त्याला म्हणतात मल्टी ओव्हुलेट. तुमच्यासमोर एक्झाम्पल दिलेलेच आहेत. तुम्ही जर टोमॅटो जर कापलं तर त्याच्यामध्ये बद बिया निघतात. का निघतात, कारण की त्याच्यामध्ये ओव्हुलची संख्या जास्त असते म्हणून त्याला म्हणतात मल्टी ओव्हुलेट. जर तुम्ही जर भेंडी कापली तर त्याच्यामध्ये बद बिया असतात, त्याला म्हणतात मल्टी ओव्हुलेट. कारण की त्याच्यामध्ये ओव्हुलची संख्या ही एकपेक्षा की दोनपेक्षा जास्त म्हणजे मल्टी असते. जर समजा तुम्ही आंबा पाहिला तर आंब्यामध्ये एकच सीड निघते कारण की ती कशी असते तर युनि ओव्हुलेट किंवा त्याच्यामध्ये ओव्हुल एकच असते. तर बिफोर वी गोइंग टू डिस्कस अबाउट द ॲनाट्रोपस ओव्हुल, याच्यामध्ये सर्व फिमेल रिप्रोडक्टिव्ह व्हल्सची तुम्हाला माहिती दिलेली आहे. या सर्व या पहिल्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला फिमेल रिप्रोडक्टिव्ह व्हल्सची माहिती दिलेली आहे. तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. तर आपण हे सर्व ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. इथं फक्त आपल्याला आता इथं मल्टी ओव्हुलेट आणि युनि ओव्हुलेट नवीन कन्सेप्ट आता पाहायला भेटला. नवीन म्हटल्यापेक्षा हा तो होताच मागच्या सिलेबसमध्ये, पण तो आपला डिस्कस करायचा राहून गेला होता. हा पूर्ण तुम्हाला आता नवीन पोर्शन आहे इथूनपासून ॲनाट्रोपस ओव्हुलपासून. तर काय काय पाहिलं पुन्हा एक वेळेस पहा. फिमेल रिप्रोडक्टिव्ह व्हरला म्हणतात गायनोसियम, इंडिव्हिज्युअल मेंबरला म्हणतात कार्पेल, फ्री असतील तर ॲपोकार्पस, फ्यूज असतील तर सिनकार्पस. 3 पार्ट्स असतात गायनोसियमचे. कोणते कोणते तर त्यामध्ये ओव्हरी, स्टाईल, स्टिग्मा. इनसाइड द ओव्हरी मेनी ओव्हुल्स आर प्रेझेंट, स्टाईल इज लॉंग अँड स्टिग्मा इज स्टिकी. अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ ओव्हरी आर ऑफ 2 टाईप, युनि ओव्हुलेट अँड मल्टी ओव्हुलेट. युनि ओव्हुलेट म्हणजे एकच ओव्हुल, मल्टी ओव्हुलेट म्हणजे त्याच्यामध्ये मेनी ओव्हुल्स असतात. एक ओव्हुल जर असला तर एकच सीड तयार होईल. मल्टी ओव्हुल म्हणजे मेनी ओव्हुल्स असतील तर मेनी सीड तयार होतील. एक्झाम्पल पाहिला आपण इथं मँगो युनि ओव्हुलेट आणि टोमॅटो किंवा लेडीज फिंगर ही काय आहे मल्टी ओव्हुलेट. नाव आता आपल्याला जे स्ट्रक्चर पाहायचं आहे, स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रोपस ओव्हुल. दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक ऑफ दिस चॅप्टर. ॲनाट्रोपस ओव्हुलचं स्ट्रक्चर खूप वेळेस एक्झाममध्ये विचारलेलं आहे. लुक ॲट द डायग्राम. दिस इज द डायग्राम ऑफ ॲनाट्रोपस ओव्हुल. ही ॲनाट्रोपस ओव्हुलची डायग्राम तुमच्या समोर आहे. आता ॲनाट्रोपस ओव्हुल म्हणजे काय ॲक्च्युअली, आता हे बघा, याला म्हणतात ॲनाट्रोपस ओव्हुल म्हणजे उलटा ओव्हुल. आता सरळ जर असला तर याला ऑटोट्रॉपस ओव्हुल म्हणतात. आता हे बघा, हा सरळ आहे, याचं हे मायक्रोपाईल एंड आहे आणि हे चलाझल एंड आहे. म्हणजे जो सरळ ओव्हुल आहे ऑटोट्रॉपस ओव्हुल, त्याचं मायक्रोपाईल वरती येईल आणि चलाझल खाली येईल. आता हाच जर आपण ॲनाट्रोपस ओव्हुल म्हटलं तर हे बघा, हा झाला ॲनाट्रोपस ओव्हुल. मग ॲनाट्रोपस ओव्हुलचं मायक्रोपायलर एंड हे खालच्या साईडने येईल आणि चलाझल एंड हे वरच्या साईडने येईल. तर अशाच प्रकारची डायग्राम आपल्यामध्ये आहे. दिस इज द मायक्रोपायलर एंड अँड दिस इज द चलाझल एंड ऑफ ओव्हुल. सो लुक ॲट दिस टाईप ऑफ डायग्राम ॲनाट्रोपस ओव्हुल म्हणजे उलटा ओव्हुल. ॲक्च्युअली जनरली मायक्रोपायलर एंड हे वरच्या साईडला असते आणि चलाझल एंड हे खालच्या साईडला असते. कोणत्या ओव्हुलमध्ये, स्ट्रेट ओव्हुलमध्ये, सरळवाल्या ओव्हुलमध्ये मायक्रोपायलर एंड वरती. पण हा इन्व्हर्टेड टाईपचा आहे म्हणजे असा इन्व्हर्ट उलटा झालेला आहे. म्हणजे याचं मायक्रोपायलर एंड कसं येईल, खालच्या साईडनं येईल आणि चलाझल एंड कोणत्या साईडने येईल तर हे वरच्या साईडने येईल. तर आता आपण या ॲनाट्रोपस ओव्हुलबद्दल आपण डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन पाहणार आहे. त्याच्यामध्ये कोणते कोणते पार्ट्स आहेत, त्यांचं कोणत्या कोणत्या पार्टचं काय काय फंक्शन आहे. दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट डायग्राम अकॉर्डिंग टू द एक्झाम. सो आपण हे ॲनाट्रोपस ओव्हुलचं स्ट्रक्चर आता स्टडी करा. तर पहा, आधी आपण ॲनाट्रोपस
ॲनाट्रॉपस ओव्हलचे डायग्रामबद्दल समजून घेऊया. ॲनाट्रॉपस ओव्हल मी तुम्हाला आधीच सांगितलं की जे स्ट्रेट ओव्हल आहे त्याच्यामध्ये मायक्रोपाईल एंड हे वरती असते, पण ॲनाट्रॉपस ओव्हल हा उलटा असल्यामुळे त्याच्यामध्ये मायक्रोपायलर एंड हे खालच्या दिशेने येते आणि चलाझल एंड हे वरच्या दिशेने येते. पहा लक्षात ठेवायचं, ॲनाट्रॉपस ओव्हलमध्ये मायक्रोपायलर एंड खालच्या साईडनं, मायक्रोपाईल खालच्या साईडनं आणि चलाझा हा वरच्या साईडनं येते. त्यानंतर हे बघा, हे जे आतमध्ये आहे हे पूर्ण ग्रीन टाईपची जी तुम्हाला दिसते ही आहे एम्ब्रिओ सॅक. पहा इथं नावच दिलेलं आहे त्याला एम्ब्रिओ सॅक. मग या एम्ब्रिओ सॅकमध्ये काय काय असतात तर 3 अँटीपोडल्स असतात, एक सेकंडरी न्यूक्लियस असते, त्यामध्ये खालच्या साईडला असते, हा मधला जो आहे तो आहे एग, आणि हे जे 2 आहेत हे 2 आहेत आजूबाजूला त्याला प्रोटेक्ट करायसाठी सिनर्जिड. नंतर आउटर इंटुगुमेंट, इन्नर इंटुगुमेंट, हायलम, फ्युनिकल, प्लासेंटा. आता काय आहे स्ट्रक्चर आपल्या डायग्राम पाहिल्यानंतर तर लवकर लक्षात येऊन नाही राहिलं. आता हे बघा, हा जे आहे फ्युनिकल, फ्युनिकल कशाला अटॅच दिसते डायग्राममध्ये तुम्हाला? प्लासेंटाला. मग हे जे आहे इथपर्यंत फ्युनिकल आहे, पहा ॲरोकडे लक्ष द्या, हे जे आहे लांब हे आहे फ्युनिकल. फ्युनिकल कोणाला अटॅच झालं? प्लासेंटाला. आता हे जे पूर्ण जे तुम्हाला ओव्हल शेप दिसते, पहा ॲरोकडे लक्ष द्या, हे ओव्हल शेप जे दिसते ते पूर्ण आहे या ओव्हलची बॉडी. म्हणजे स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रॉपस ओव्हल कन्सिस्ट ऑफ 2 मेन पार्ट्स, एक म्हणजे फ्युनिकल आणि दुसरं म्हणजे बॉडी. मग आता फ्युनिकल या बॉडीसोबत अटॅच होते, पहा इथं हे फ्युनिकल या बॉडीसोबत अटॅच झालं. ज्या ठिकाणी फ्युनिकल या बॉडीसोबत अटॅच होते त्या पॉईंटला म्हणतात हायलम. लक्षात ठेवा वर्ड कोणता आहे? हायलम. हायलमचं काय काम आहे? मग फ्युनिकलला बॉडीसोबत अटॅच करण्याचं काम. द पॉईंट वेअर फ्युनिकल अटॅच टू द बॉडी ऑफ ओव्हल कॉल्ड ॲज हायलम. पहा एक एक पाहू आपण. प्लासेंटा, प्लासेंटाला काय अटॅच आहे? फ्युनिकल. फ्युनिकल कोणाला अटॅच आहे? बॉडीला. कशा सहाय्यानं अटॅच आहे? हायलमच्या सहाय्यानं. मग या बॉडीमध्ये ओव्हलच्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लेयर्स असतात. तर पहिली लेयर आहे त्यामध्ये इंटुग्युमेंट. इंटुग्युमेंट त्यामध्ये 2 लेयर्स आहेत, एक म्हणजे आउटर इंटुग्युमेंट आणि दुसरी म्हणजे इन्नर इंटुग्युमेंट. 2 इंटुग्युमेंट दिसतात आपल्याला, एक आउटर इंटुग्युमेंट, दुसरी इन्नर इंटुग्युमेंट. इंटुग्युमेंटच्या याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा की जर एक इंटुग्युमेंट असेल तर त्याला म्हणतात युनिटेग्मिक ओव्हल. युनि म्हणजे एक, टेग्मिक म्हणजे इंटुग्युमेंट. एक इंटुग्युमेंट युनिटेग्मिक, 2 इंटुग्युमेंट बायटेग्मिक. तर मग आता ही जी डायग्राम आपण जी पाहून राहिलो तर याच्यावरून तुम्ही मला सांगा आता की हे युनिटेग्मिक ओव्हल आहे की बायटेग्मिक ओव्हल आहे? झालं सर्वांच्या मनात उत्तर तयार. कोणतं तयार झालं? बायटेग्मिक आहे. कशावरून? तर सर मग याच्यामध्ये 2 इंटुग्युमेंट आहेत म्हणून मग या ओव्हलला कोणता इंटुग्युमेंट कोणता ओव्हल म्हणतात? तर बायटेग्मिक ओव्हल. जर एकच इंटुग्युमेंट असती तर त्याला म्हणतो आपण युनिटेग्मिक ओव्हल. समजलं? मग प्लासेंटा समजला. प्लासेंटाला अटॅच फ्युनिकल. फ्युनिकल हे बॉडीसोबत अटॅच कशा सहाय्यानं? हायलमच्या सहाय्यानं. आउटर इंटुग्युमेंट, इन्नर इंटुग्युमेंट, खालचं एंड जे आहे ते आहे मायक्रोपाईल, वरचं एंड जे आहे ते आहे चलाझा. त्यानंतर इंटुग्युमेंटच्या नंतर पहा हे बघा, ही आउटर इंटुग्युमेंट, ही इन्नर इंटुग्युमेंट, याच्या आतमध्ये असते न्यूसेलस. न्यूसेलस इज द सेंट्रल मास ऑफ ओव्हल विच प्रोव्हाइड नरिशमेंट टू द एम्ब्रिओ सॅक. हे जे पूर्ण जे तुम्हाला दिसते हे अशी ओव्हल टाईपची ही आहे एम्ब्रिओ सॅक. तर या एम्ब्रिओ सॅकला नरिशमेंट देण्याचं काम कोणाचं असते? न्यूसेलसचं. मी डायग्रामच्या वरून तुम्हाला पूर्ण डिटेल जो पॉईंट आहे तो समजून सांगू राहिलो. मग आपण पाहणार तर आहेच 1 बाय 1. न्यूसेलस पहा सिक्वेन्स कसा लक्षात ठेवायचा? प्लासेंटा, फ्युनिकल, बॉडी, हायलम, आउटर इंटुग्युमेंट, इन्नर इंटुग्युमेंट, न्यूसेलस. आत्ता येऊ आपण मेन पार्टवरती, ते म्हणजे एम्ब्रिओ सॅक. आत्ता या एम्ब्रिओ सॅकमध्ये तुम्हाला कोणते कोणते पार्ट्स दिसतात? तर खालच्या साईडनं तुम्हाला हा मधला दिसते एग, बरोबर आहे. त्यानंतर या एगच्या अवतीभोवती जे आहेत 2 काय आहेत ते? सिनर्जिड. आता या सिनर्जिडचं काय फंक्शन असणार आहे? या एगच्या भोवती असणारे 2 सिनर्जिड, इट प्रोटेक्ट द एग. एगला काय करतात? ते प्रोटेक्ट करतात. पाहूच आपण डिटेलमध्ये. नंतर सेंट्रलला असते सेकंडरी न्यूक्लियस.
सेकंडरी न्यूक्लियस कसा बनतो, काय बनतो ते तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यानंतर वरच्या साईडला तुम्हाला 1 2 3 काय दिसले, हे 3 अँटीपोडल सेल्स. दिस 3 अँटीपोडल सेल्स आर डिजनरेटेड. दिस 2 सिनर्जिड्स आर डिजनरेटेड. म्हणजे पहा 1 2 3 5 6 7 1 2 3 4 5 6 7 7 स्ट्रक्चर तुम्हाला दिसून राहिले. 7 पैकी एक एग, 2 सिनर्जिड, एक सेकंडरी न्यूक्लियस आणि 3 अँटीपोडल सेल्स. मग 7 पैकी 5 डिजनरेट होतात. कोणते कोणते? एक म्हणजे अँटीपोडल सेल डिजनरेट होतात. किती? 3 अँटीपोडल सेल डिजनरेट झाले, 2 सिनर्जिड डिजनरेट झाले. मग राहिले किती? हे 2. एग राहिला आणि सेकंडरी न्यूक्लियस राहिला. याचंच तर मेन काम असते मग पुढे फर्टिलायझेशनमध्ये. आता एगचं काय काम? आता आपल्याला माहीत आहे, आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. पहा हे बघा, इथंच आहे आपल्या पेजवरतीच 2 मेल गमीट आहेत, दिसलं ना. हे 2 मेल गमीट या 2 स्ट्रक्चरला फ्यूज होतात. एक मेल गमीट या एगला फ्यूज होते आणि दुसरा मेल गमीट या सेकंडरी न्यूक्लियसला फ्यूज होते. हे डिटेल आहे आपल्याला फर्टिलायझेशनमध्ये. तुम्ही फक्त इथं लक्षात ठेवा की हे 3 आणि 2 5 स्ट्रक्चर डिजनरेट झाले, हे 2 राहिले. कोणतं? एग आणि सेकंडरी न्यूक्लियस. या एग आणि सेकंडरी न्यूक्लियससोबत काय फ्यूज होतात? तर ते जे 2 मेल गमीट तयार झाले होते पोलन ट्यूबमधले, ते 2 मेल गमीट त्यासोबत फ्यूज होतात. तर स्ट्रक्चर पाहायच्या आधी डायग्राम लक्षात आली पाहिजे. तर हा कोणता ओव्हल आहे? ॲनाट्रॉपस ओव्हल. ॲनाट्रॉपस म्हणजे उलटा म्हणजे की ज्याचं मायक्रोपाईल एंड खाली आणि चलाझल एंड हे वरती येते. आणि स्ट्रेट ओव्हलमध्ये काय असते? मायक्रोपाईल एंड वरती असते आणि चलाझल एंड हे खालती असते. मग एक आपण जर पाहिलं तर मायक्रोपाईल आणि चलाझलबद्दल आपण पाहिलंच. मायक्रोपाईल खालच्या साईडनं की ज्यामधून पोलन ट्यूब एंटर होते. चलाझा हे वरच्या साईडनं आहे. त्यानंतर प्लासेंटाला अटॅच फ्युनिकल हा बॉडीसोबत अटॅच होते आणि जो जिथं अटॅच होते त्या पॉईंटला म्हणतात हायलम. इंटुग्युमेंट ह्या 2 प्रकारचे आहेत. एक आहे आउटर इंटुग्युमेंट, एक आहे इन्नर इंटुग्युमेंट. 2 इंटुग्युमेंट जर असतील तर बायटेक्मिक ओव्हल, एक इंटुग्युमेंट जर असेल तर युनिटेक्मिक ओव्हल. इंटुग्युमेंटच्या आतमध्ये असते न्यूसेलस. Nucellus is the central mass of ovule which provide nourishment to the embryo sac. मग embryo sac consists of how many structure? 7 structure. 1 egg, 2 synergid, 1 secondary nucleus and 3 antipodal cells. So egg is protected by the 2 synergid. Secondary nucleus is made up from the 2 nuclei. कसं आहे ते आपण फिमेल गमिटोफाइटच्या डेव्हलपमेंटमध्ये पाहूच. 10 antipodal cell. So this is all about the diagram of Anatropous oval. तर काय काय डिस्क्रिप्शन दिलेलं आहे आपल्याला Anatropous oval मध्ये ते आपण पाहूया. तर बघा स्ट्रक्चर ऑफ Anatropous oval. तर काय काय आहे? इच ओव्हल डेव्हलप इनसाइड द ओव्हरी. आपल्याला माहीतच आहे की ओव्हल कशाच्या आतमध्ये डेव्हलप होते? तर ओव्हरीच्या आतमध्ये डेव्हलप होते. अँड अटॅच टू द प्लासेंटा. कशाला अटॅच असते ते ओव्हल? प्लासेंटाला. बाय द स्मॉल स्टॉक कॉल्ड फ्युनिक्युलस. हे बघा डायग्राममध्ये ओव्हल, हा ओव्हल कशाला अटॅच होते? प्लासेंटाला. आणि कशाच्या सहाय्यानं अटॅच होते? हा फ्युनिक्युलसच्या सहाय्यानं अटॅच होते. तर ओव्हल इज अटॅच विथ द प्लासेंटा विथ द हेल्प ऑफ फ्युनिक्युलस. द प्लेस ऑफ अटॅचमेंट ऑफ फ्युनिक्युलस विथ मेन बॉडी ऑफ ओव्हल इज कॉल्ड हायलम. आधी सांगितलं मी तुम्हाला की फ्युनिक्युलस बॉडीला जिथं अटॅच होते त्या पॉईंटला काय म्हणतात? त्याला म्हणतात हायलम. इन अँजिओस्पर्म द मोस्ट कॉमन टाईप ऑफ ओव्हल इज ॲनाट्रॉपस. अँजिओस्पर्ममध्ये हा सर्वात कॉमन टाईपचा ओव्हल आहे तो म्हणजे ॲनाट्रॉपस. इन विच मायक्रोपायलर इज डायरेक्टेड डाऊनवर्ड. ॲनाट्रॉपस ओव्हलमध्ये मायक्रोपायलर एंड हे खालच्या दिशेनं असते आणि जे चलाझल एंड आहे ते अपवर्ड वरच्या दिशेनं असते. अँड प्रेझेंट ॲडजेसंट टू द फ्युनिकल म्हणा किंवा फ्युनिक्युलस म्हणा, वन अँड सेम थिंग. द ओव्हल कन्सिस्ट ऑफ सेंट्रल परेनकायमॅटस टिश्यू. मी आधी सांगितलं तुम्हाला की मधला जो टिश्यू आहे ओव्हलचा त्याला काय म्हणतात? न्यूसेलस. विच इज सराउंडेड युजली बाय 2 प्रोटेक्टिव्ह कवरिंग. त्या न्यूसेलसच्या भोवती 2 प्रोटेक्टिव्ह कवरिंग असतात आणि त्या प्रोटेक्टिव्ह कवरिंगला म्हणतात इंटिग्युमेंट्स व्हाया आउटर अँड इन्नर इंटिग्युमेंट. आता या इंटिग्युमेंटबद्दल मी तुम्हाला
दोन गोष्टी शिल्लक सांगतो. कोणत्या पाहता? इंटुग्युमेंट कोणाला प्रोटेक्ट करतात? या न्यूसेलसला प्रोटेक्ट करतात. जर दोन असल्या तर बायटेक्मिक, एक असली तर युनिटेक्मिक. तर अँजिओस्पर्ममध्ये दोन इंटुग्युमेंट्स असतात, एक म्हणजे आउटर इंटुग्युमेंट आणि दुसरी म्हणजे इन्नर इंटुग्युमेंट. तर आउटर इंटुग्युमेंट, इन्नर इंटुग्युमेंट आहेत म्हणून बायटेक्मिक ओव्हल. तर आफ्टर द फर्टिलायझेशन these इंटुग्युमेंट्स आर कन्वर्टेड इनटू द सीट कोट. लक्षात ठेवा माझं स्टेटमेंट की फर्टिलायझेशन झाल्यानंतर इंटुग्युमेंटचं कन्व्हर्शन हे सीट कोटमध्ये होते. आता सीट कोट म्हणजे काय? सर्वजण सूर्यफूल खातात, आपण आतमधलं सूर्यफूल खातो आणि टर्फल फेकून देतो. जे आपण फेकून दिलेलं काळ्या कलरचं जे टर्फल आहे दॅट इज कॉल्ड ॲज इंटिग्युमेंट. किंवा बदाम आहे, बदाम आपण फोडतो, आतमधली बदाम खातो आणि जे वरचं जे सीट कोट आहे, सीट कोट म्हणजे काय? जे बियाची जे कवरिंग असते वरची त्याला म्हणतो आपण सीट कोट. तर ते सीट कोट कोणापासून बनते? तर या इंटिग्युमेंट्सपासून बनते. तर इथं आपल्याला फक्त असं दिलेलं आहे याच्यामध्ये किंवा इंटिग्युमेंट्स असतात दोन प्रकारच्या आणि त्या प्रोटेक्ट करतात न्यूसेलसला. मी तुम्हाला दोन गोष्टी शिल्लक सांगितलेल्या आहे, बायटेक्मिक इंटिग्युमेंट, युनिटेक्मिक इंटिग्युमेंट. अँड आफ्टर द फर्टिलायझेशन व्हॉट हॅपन? इंटिग्युमेंट्स इज कन्वर्टेड इनटू द सीट कोट. देन अ नॅरो ओपनिंग ॲट द अपेक्स. पहा लक्षात घ्या इथं. आता ही जी नॅरो ओपनिंग आहे त्या नॅरो ओपनिंगला काय म्हणतात? मायक्रोपाईल. पहा इथं ओपन दिसते ना, इथं तुम्हाला इथं असं हे इंटुग्युमेंट्स एकामेकाला जॉईंट झालेल्या दिसून नाही राहिल्या. ह्या कशा आहेत? तर एकामेकापासून अशा ओपन आहेत. तर दॅट ओपन पॉईंट कॉल्ड ॲज मायक्रोपाईल. त्या ओपन पोर्शनला काय म्हणतात? मायक्रोपाईल. चलाझा इज द बेस ऑफ ओव्हल डायरेक्टली अपोजिट टू द मायक्रोपाईल. चलाझा, मायक्रोपाईल एकामेकाच्या कसे असतात? ते बिलकुल एकामेकाच्या विरुद्ध असतात. एम्ब्रिओसॅक, फिमेल गमिटोफाइट इज ओहल. हे बघा एम्ब्रिओसॅक कशी आहे? ओहल. मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर एम्बेडेड इन द न्यूक्लियस. कशी आहे एम्ब्रिओसॅक? एम्ब्रिओसॅक ओहल आहे. मल्टीसेल्युलर कारण की याच्यामध्ये तुम्हाला पहा किती दिसतात? 7 सेल स्ट्रक्चर आहे, हे 7 सेल आहे म्हणून त्याला आपण मल्टीसेल म्हणतो. ओव्हल आहे आणि कशामध्ये? एम्बेडेड म्हणजे कशामध्ये असतात? तर इनसाइड द न्यूसेलस. सो दिस इज ऑल अबाउट द स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रॉपस ओव्हल. बघा काय काय पाहिलं आपण याच्यामध्ये. स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रॉपस ओव्हलमध्ये आपण काय पाहिलं? ओव्हल इज प्रेझेंट इनसाइड द ओव्हरी and attached to placenta by a small stalk called funiculus. Funiculusच्या सहाय्याने ते काय होते? त्याला अटॅच होते. The place of attachment of funiculus with main body of ovule is called hilum. In angiosperm, most of the common type of ovule is anatropous, in which micropyle is directed downward. Micropyle खालच्या साईडनं, चलाझल वरच्या साईडनं. त्यानंतर the funiculus, the ovule consists of central parenchymatous tissue called as nucellus, and this nucellus is surrounded by the two integuments, that is outer integument and inner integument. A narrow opening at the apex of ovule called as micropyle, and the chalaza is the base of ovule directly opposite to the micropyle. Then embryo sac is oval multicellular structure embedded in the nucleus. एक वेळा मी पुन्हा तुम्हाला डायग्रामवरून पूर्ण डिटेल स्ट्रक्चर समजून सांगतो कारण की खूप महत्त्वाचं स्ट्रक्चर आहे हे. हे बघा आपल्यासमोर ही पूर्ण ओव्हलची डायग्राम आहे. आपण फक्त डायग्रामकडेच कॉन्सन्ट्रेट करू, काहीच डिस्क्रिप्शन पाहायचं काम नाही, पूर्ण डायग्रामवरून आपण डिस्क्रिप्शन करूया. हे बघा आहे डायग्राम. काय काय दिसते तुम्हाला? आपण हां कशाची आहे ही? स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रॉपस ओव्हल. प्लासेंटा, फ्युनिकल. पहा लक्षात ठेवा मी काय काय प्रोनाऊन्सिएशन करतो. प्लासेंटा, फ्युनिकल, हायलम, आउटर इंटिग्युमेंट, इन्नर इंटिग्युमेंट, न्यूसेलस, नॉट द न्यूक्लियस. खूप मुलं याच्यामध्ये रॉंग स्पेलिंग लिहितात, न्यूक्लियस लिहितात. इट इज नॉट द न्यूक्लियस, इट्स अ न्यूसेलस. देन एम्ब्रिओसॅक. या एम्ब्रिओसॅकमध्ये मग एग, सिनर्जिड,
1 secondary nucleus, 3 antipodal cell, then chalaza and micropyle directly opposite to each other. एकामेकाच्या हा कशाला असते, हा अपेक्सला असते आणि चलाजा लेन कशाला असते, बेसला असते. तर पहा मग ओहुल आहे. ओहुल कोणामध्ये असतात, ओहुल्स आर प्रेझेंट इनसाइड द ओव्हरी. द फ्युनिकल अटॅच टू प्लासेंटा. द ओहुल इज अटॅच टू प्लासेंटा. पहा लक्षात घ्या, ओहुल हा प्लासेंटाला अटॅच होते कशाच्या सहाय्यानं, तर या फ्युनिकलच्या सहाय्यानं. द ओहुल इज अटॅच विथ प्लासेंटा विथ द हेल्प ऑफ फ्युनिकल. देन फ्युनिकल इज अटॅच टू द बॉडी ऑफ ओहुल at that point called as hilum. काय म्हणतात त्याला, हायलम म्हणतात. देन देर आर 2 इंटुगुमेंट्स, आउटर इंटुगुमेंट अँड इन्नर इंटुगुमेंट. 2 इंटुगुमेंट आर प्रेझेंट called as bitegmic ovule. Then this integument protect the inner parenchymatous mass of a ovule called as nucellus. That nucellus provide nourishment to the developing embryo sac. Then this embryo sac is oval, मल्टीसेल्युलर अँड मल्टीन्यूक्लिएटेड. दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट स्ट्रक्चर. पुढे डिटेलमध्ये आहेच आपल्याला. मग काय काय त्याच्यामध्ये, 1 एग, 2 सिनर्जिड, 1 सेकंडरी न्यूक्लियस अँड 3 अँटीपोडल सेल्स. सो दिस इज ऑल अबाउट द स्ट्रक्चर ऑफ ओहुल. तर यामध्ये 2 प्रकारचे एंड असतात, एक म्हणजे चलाजल एंड आणि एक म्हणजे मायक्रोपायलर एंड. सो दिस इज ऑल अबाउट द स्ट्रक्चर ऑफ एनाट्रोपस ओहुल. Then the next portion, development of female gametophyte, we will see in the next lecture. I hope you don't have any problem in the structure of anatropous ovule. The development of female gametophyte we will see in next lecture.